माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजे नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आदिवासी विकास विभागाच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे। दरवाजे नसल्याचा अहवाल आदिवासी विभागाकडे सादरही करण्यात आलाय। दरम्यान मुलांच्या वसतिगृहात 177 विद्यार्थ्यांसाठी फक्त 15 बंक बेड आहेत, त्यामुळे 70% मुली जमिनीवर झोपतात। तसंच काही खिडक्याही बंद होत नाहीत, खिडक्यांना जाळी नाहीये, त्यामुळे साप येण्याची भीती आहे। गडचिरोली आश्रमशाळेत सर्पदंशाची घटना घडल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांची पाहणी सध्या सुरू आहे। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील आश्रमशाळांचं हे वास्तव आहे। कुठे सर्पदंशामुळे विद्यार्थिनींचा मृत्यू होतोय, कुठे विद्यार्थ्यांना झोपायलाही नीट जागा नाहीये, तर अगदी पुरेशा सोयी देखील नाहीयेत। आता विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजेच नसल्याचं वास्तवही समोर आलंय। काही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट पद्धतीचं जेवण दिलं जातं आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याच्याही घटना गेल्या काही दिवसात समोर आलेल्या आहेत। तर मुलींच्या आश्रमशाळेला दरवाजे नसण्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। नाही, ते दखल घेऊ। वसंतराव पुरकेजी भाजपवर विरोधात बोलतात म्हणून नाही, पण जर आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचे मुलांच्या वसतिगृहाच्या शौचालयाला दरवाजे नाही आहे आणि ही की अवहेलना आहे, जर ही आदिवासी विभागाच्या लक्षात आली असेल तर निश्चितपणे त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी आम्ही बोलू। आणि मी आजच त्या विभागाच्या जे सचिव आहे विजय वाघमारे यांच्याशी बोलेल।